नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर। याच्या आधी आपण मराठी व्याकरणाचे एकूण भाग 6 बघितलेले आहे। आता आपण पाहतोय भाग 7वा। लक्षात घ्या, ज्यांनी आधीचे भाग बघितले नाही त्यांनी कृपया आधीचे 6 भाग बघा व नंतरचा हा भाग बघणं काय म्हणून सांगा सुरू करा। चला ठीक आहे, पुढे जाऊ। पुढचा मुद्दा बघणं आपण काय म्हणून सांगा सुरू करू। प्रत्येक वेळेस आता काय होतं हे लक्षात घ्या। इथे आता आपल्याला पाहायचे वर्णांचे प्रकार। वर्णांचे प्रकार म्हणजे वर्ण म्हणजे कोण सांगा? मूलध्वनी। मूलध्वनींचे प्रकार। इथे परीक्षेत प्रश्न जर विचारला वर्णांचे किती प्रकार पडतात त्याचं उत्तर द्यायचं 3 प्रकार पडतात। कोणकोणते 3 प्रकार पडतात? तर एक काय सांगा? स्वर, दुसरं काय सांगा? स्वरादी, आणि तिसरी काय सांगा? व्यंजने। असे आपण लक्षात घेऊ। आपल्याकडे एकूण वर्ण किती आहे सांगा? 52 आहे। एकूण मूलध्वनी किती आहे सद्यस्थितीमध्ये? किती आहे सांगा? 52 आहे। हे प्रश्न असे चटकड लक्षात घ्यायचे। वर्ण 52, मूलध्वनी 52, प्रकार किती सांगा? 3। आणि विचारलं कोणते सर? तर एक काय सांगा? स्वर, दुसरं काय म्हणून सांगा? स्वरादी, आणि तिसरं काय म्हणून? व्यंजन। आता स्वर म्हणजे काय? इथे आतापर्यंत आपण जे कॅल्क्युलेशन केलं इथून एक कंटेंट असा फायनल डोक्यात घ्या। तो कसा राहील तो समजूनही घ्या, नीट समजून घ्या। पहा, जसं आता तुमच्याकडे हे 52 वर्ण दिलेले आहे, 52 मूलध्वनी दिलेले आहे, आणि ह्यांचा तुम्ही उच्चार करून बघत आहे। ह्यांना काय सांगा? प्रोनाउन्स करून बघत आहे, उच्चार करून बघत आहे। आणि उच्चार करून बघताना काय झालेलं आहे पहा, तुम्हाला सांगतो की इथे आपण यांना कशा वाटे एक्सप्रेस करणार आहोत, कुठून काढणार आहोत। तर इथे काय सांगा? पहिला शब्द लक्षात घ्या। इथे काय सांगा? मुखावाटे, किंवा आपण काय म्हणणार आहोत सांगा? तोंडावाटे। अरे बरोबर आहे ना? मुखावाटे किंवा तोंडावाटे आपण यांचा काय करणार आहोत? उच्चार करणार आहोत। बरोबर आहे? मग उच्चार करत असताना इथे काहीतरी मुवमेंट होणार आहे, काहीतरी कृती घडणार आहे। तर आता बेसिक कंटेंट जर समजा आपण कृतीचा बघतो म्हटलं तर पहिल्यांदा तर आपण काय करणार आहोत सांगा? आपलं तोंड उघडणार आहोत, आणि तोंड उघडल्यानंतर काय काय होणार आहे? तर काय म्हणून सांगा? ओठांची हालचाल होणार आहे। हे समजून घ्या। काय होणार आहे सांगा? ओठांची हालचाल होणार आहे। ओठांची हालचाल होणार आहे। त्याच्यानंतर काय होणार आहे सर? ओठांची हालचाल व्हायची होऊ द्या। इथे काय होणार आहे सांगा? जिभेची हालचाल होणार आहे। मग आता इथे असं बेसिक संकल्पना अत्यंत छोट्या छोट्या लक्षात घ्यायच्या। पहिल्यांदा पहा, आपण मुखावाटे तोंडावाटे या मूलध्वनींचा उच्चार करणार आहोत, आणि मग त्याच्यानंतर ओठांची हालचाल होणार आहे। जिभेची काय म्हणून सांगा? हालचाल होणार आहे। ओठांची हालचाल झाली, जिभेची हालचाल झाली। आता तुम्ही मला सांगा, म्हणजे ओठ जेव्हा आपण बोलत नसतो त्यावेळेस काय होत असते? असे एकमेकांना लागूनच असतात। अरे बरोबर आहे ना? असे एकमेकांना लागून असतात, म्हणजे ते काही फार दूर नसतात। बरोबर आहे? आणि आपली जीभ आहे ती सुद्धा काही अशी काय म्हणून सांगा? मोकळ्या मैदानात टांगलेली नाही आहे। ती सुद्धा थोडा जरी तिने काय केला सांगा? मुवमेंट केला। अरे समजते का मी काय म्हणतात? थोडा जरी मुवमेंट केला तर एक लक्षात घ्या, थोडा जरी मुवमेंट केला तरी तिचा कुठे ना कुठे काय सांगा? स्पर्श होतो। मग आपण काय सांगा? डिवायडेशन कसं केलेलं आहे ते लक्षात घ्या। म्हणजे याच्यात स्वरादी हा मुद्दा फार महत्त्वाचा नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचे कोण आहे सांगा? स्वर महत्त्वाचे आहे, आणि त्याच्यानंतर कोण महत्त्वाची आहे? तर त्याच्यानंतर कोण सांगा? व्यंजने। म्हणजे एक आपल्याला कोण महत्त्वाचे आहे? स्वर महत्त्वाचे, आणि दुसरी कोण महत्त्वाची आहे? तर दुसरी कोण महत्त्वाची आहे सांगा? व्यंजने। इकडे काय सांगा? स्वर, इकडे कोण? व्यंजन। हे लक्षात घ्या। मग आता तुमच्या हातात जर समजा ह्या 52 वर्णापैकी काही वर्ण दिला आणि त्याचा तुम्ही उच्चार केला, आणि उच्चार काय झालेला आहे? अ। बरोबर आहे? अ। इथे सांगतो तुम्हाला स्पष्ट आणि खणखणीत उच्चार करायचा, एकदम स्पष्ट आणि खणखणीत। जसं आपण म्हणू अ म्हणताना लक्षात आलं की आपल्या ओठांची काय सांगा? हालचाल झाली, जिभेची हालचाल झाली, तितकी नाही झाली। अरे समजा आहे ना? काही हालचाल झाली का? नाही। इथे काय पुन्हा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, इथे ओठांचा एकमेकांना किंवा जिभेचा मुखातील इतर अवयवांना काय झाला नाही मला सांगा? स्पर्श नाही झाला। हा महत्त्वाचा पॉईंट आहे, स्पर्श नाही झाला। इथे आपण काय म्हटलं सांगा? आ उ, स्पर्श झाला का? नाही। जिभेची हालचाल झाली का? नाही। आ ई, मग हे पण इकडे जर समजा आपण आलो आणि इथे जर समजा तुम्ही म्हटलं काय सांगा? प, इथे काय सांगा? फ, इथे काय म्हणून सांगा? ब, इथे काय म्हणून सांगा? ट। पहा ना, करून पहा। इकडे काय म्हणून सांगा? करून पहा। प प प प म्हणताना बरोबर आहे? प फ ब ट ट ट। समजत आहे का? काय होत आहे? अरे काय होत आहे? स्पर्श होत आहे सर। बरोबर आहे? आणि इथे सांगा
इथे स्पर्श नाही होत आहे. ठीक आहे, बस इथे आपण काय म्हणून सांगा, थोडंसं लक्षात घ्यायचं, एकदम सोपं आणि काय म्हणून सांगा साधं असं आपण इथे लक्षात घेऊ. इझी कसं राहील पा लक्षात घ्या. मग यांची आपल्याला काय करायची आहे, व्याख्या करायची आहे. हे कोण आहे, स्वर म्हणजे सुद्धा कोण आहे, वर्ण आहे, मूलध्वनी आहे. स्वर म्हणजे कोण आहे, हे स्वर म्हणजे सुद्धा कोण होय, वर्ण होय, म्हणजे कोण होय, मूलध्वनी. मग हे पहा आपण असं डेफिनेशन इथून एकदम बेसिक पासून बॅकग्राऊंड पासून काय करायची सांगा, डेफिनेशन करायची, हे लक्षात घ्या. बेसिक पासून आपण काय म्हणून सांगा, बॅकग्राऊंड पासून डेफिनेशन करायची, हे लक्षात घ्या. इथे ओठांचा एकमेकांशी पण पुस्तकात दिलेली असते ॲज इट इज व्याख्या, तशी करू आपण परत. काय सांगा, ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी. ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी. ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी. लक्षात घ्या, स्पर्श न होता, हे एवढं बेसिक कंटेंट कोण आहे सांगा, टच, स्पर्श न होता. ज्या वर्णांचा, हे कोण आहे सांगा, वर्ण आहे. स्वर हे वर्ण आहे. स्वर हे कोण आहे मला सांगा, मूलध्वनी आहे. म्हणून व्याख्या कशी राहील आपली मला सांगा, ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी, स्पर्श न होता ज्या वर्णांचा उच्चार होतो, ज्या मूलध्वनींचा उच्चार होतो, त्यांना काय सांगा, स्वर असे म्हणतात. आता तुम्हाला व्यंजन समजेल. व्यंजन कशी समजेल पहा, चटचट. ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होऊन ज्या मूलध्वनींचा, अरे बरोबर आहे ना, ज्या मूलध्वनींचा, ज्या वर्णांचा उच्चार होतो, ज्या मूलध्वनींचा, ज्या वर्णांचा उच्चार होतो, त्यांना काय म्हणतात, व्यंजन असे म्हणतात. त्यांना व्यंजन असे म्हणतात, हे लक्षात घ्या. आता इथे क्लिअर झालं स्वर कशाला म्हणायचं. पुन्हा शॉर्ट करू आपण की स्पर्श न होता जे बाहेर पडतात ते कोण होय सांगा, स्वर होय. आणि स्पर्श होऊन जे बाहेर पडतात त्यांना काय म्हणायचं सांगा, व्यंजन असं म्हणायचं. हा सगळ्यात महत्त्वाचा, दोघांमध्ये काय सांगा फरक आहे, असं आपण लक्षात घेऊ. त्याच्यानंतरचा कंटेंट आपण पाहतो म्हणजे कोण सांगा, स्वरादी. लक्षात द्या, स्वरादी. आता स्वरादीला पहिल्यांदा आपण फोड करू याची, लक्षात घ्या. स्वरादी म्हणजे कसं राहील सर, हे पहा, दोन तुकडे जर केले याचे तर याच्यातून दोन शब्द बाहेर पडेल, एक स्वर आणि दुसरा काय सांगा, आदी. स्वर आणि कोण सांगा, आदी. आधीचा अर्थ काय होतो तो लक्षात घ्या. आधी ह्याचा अर्थ काय होतो, आधी. लक्षात घ्या, याचा अर्थ काय होतो सांगा, पूर्वी. पहा, आधी इथे काय म्हणून सांगा, पूर्वी. मग डेफिनेशन करू आपण स्वरादीची. पहा, स्वरादीची काय सांगा, व्याख्या करू आपण. स्वर आहे ज्यांच्या आधी, स्वर आहे ज्यांच्या आधी ते स्वरादी होय. लक्षात, स्वर आहे ज्यांच्या आधी ते काय म्हणून सांगा, स्वरादी होय. पहा, स्वर आहे ज्यांच्या आधी ते स्वरादी होय, असं आपण कन्सिडर करू. स्वर आहे ज्यांच्या आधी, स्वर आहे ज्यांच्या आधी ते कोण होय सांगा, स्वरादी होय, असे आपण लक्षात घेऊ. हे कोण सांगा, स्वरादी. मुद्दा समजला प्रत्येकाला, तर हे लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी पुन्हा काय विचार, डेफिनेशन काहीच नाही. ज्यांच्या आधी कोण येतात, स्वर येतात. म्हणजे इथे पुन्हा लक्षात ठेवा, स्वरादी लिहित असताना प्रत्येक वेळा नियमानुसार त्यांच्या आधी आपल्याला स्वर लिहायचे असतात. म्हणजे जेव्हा जेव्हा शब्दांची फोड करा असा प्रश्न येतो, मग तेव्हा तिथे स्वर कुठे लिहायचा ही तुम्हाला काय सांगा समस्या येत असते. तर तेव्हा तो स्वर कुठे लिहायचा, स्वर आहे ज्यांच्या आधी ते कोण होय रे सांगा, स्वरादी होय. मग आता पहा कसं असते. आता पहा, तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारेल की मराठी भाषेमध्ये मग स्वरादी किती आहे. चला, किती आहे म्हटल्याबरोबर याचं उत्तर आपण काय सांगा, 2 स्वरादी आहे. त्याच्यानंतर काय मला सांगा, कोणते. पहा, कोणते म्हटलं शब्दाच्या स्वरूपात जर तुम्ही जर समजा लिहित असाल, मग इथे काय लिहावं लागेल सांगा, अनुस्वार आणि दुसरं काय सांगा, विसर्ग. लक्ष द्या, अनुस्वार आणि कोण सांगा, विसर्ग. ओके, अनुस्वार आणि विसर्ग. आणि ते जर समजा चिन्हाच्या स्वरूपात जर लिहिले असेल तर हा अनुस्वार आणि हा कोण सांगा, विसर्ग. ते स्वर घेऊन जर लिहत असाल तर हे चिन्ह झालं त्याचं, हे कोण झालं सांगा, चिन्ह. आता स्वर घेऊन जर समजा तुम्ही लिहत असाल तर ह्या पद्धतीनं हे असं काय सांगा, लिहिल्या जाईल, आणि आ. त्याचा उच्चार तुम्ही कसा करता मग सांगा. आधी कोण आला रे, आधी कोण येत आहे सांगा, स्वर येत आहे. पहा, स्वर आहे ज्यांच्या आधी, आधी कोण येत आहे सांगा, स्वर. अशा पद्धतीनं हे तिन्ही स्वरूपात लिहिता येतात. हे झालं शाब्दिक स्वरूपामध्ये. अनुस्वार विसर्ग हे फक्त कोण झाली सांगा, चिन्हे. आणि हे कोण झालं तर स्वर घेऊन. मराठीमध्ये स्वरादी किती, उत्तर काय सांगा, 2. कोणते आहे, अनुस्वार आणि विसर्ग. तर हे अशा प्रकारे आपल्याला लिहिता येतात. आता तुम्हाला काय काय कळलं, तुम्हाला काय कळलं सांगा, स्वर कळले,
स्वरादी कळले आणि काय सांगा व्यंजने. कंप्लीट आपल्याकडे वर्ण सध्या वर्ण किंवा काय म्हणून सांगा मूलध्वनी वर्ण म्हणा किंवा मूलध्वनी किती आहे सर, तर काय सांगा 52 आहे. तर हे 52 किती किती, तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याकडे स्वर किती आहे, एकूण 14 स्वर आहे. आपल्याकडे स्वरादी किती आहे, 2 स्वरादी आहे. व्यंजने किती आहे सांगा 34. आणि हे नंतर एक चौथा गट तयार केला जातो, त्याला काय सांगा संयुक्त व्यंजने असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात सर, त्यांना काय सांगा संयुक्त व्यंजने असे म्हणतात. ते 2 आहे. मग आता एकदा क्वांटिटी जर चेक करतो म्हटलं 14 स्वर बरोबर आहे, 2 स्वरादी 34 व्यंजने आणि 2 काय सांगा संयुक्त व्यंजने. लक्ष द्या, हे 4 आणि 2 6 आणि 4 10 आणि 2 12 शी 2 हातचा गेला 1 आणि 3 आणि 2 5, हे किती सांगा 52. इथे आपण काय म्हणू सांगा 52 वर्ण आहे मराठीमध्ये. हे वारंवार सांगितलं जात आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं. मुद्दा समजत आहे, जो सुरू आहे तो पहा. तर आता थोडंसं आपण कशावर बोलू, पुन्हा काय म्हणू सांगा स्वरांवर बोलू. लक्ष द्या, इथे काय म्हणू सांगा स्वर. आता पहा स्वरावर आपण बोलणार आहोत हे लक्षात घ्या. आता काय होते स्वराबद्दल बोलत असताना, आता एक तर तुम्हाला मी काय सांगितलेली आहे, डेफिनेशन सांगितलेली आहे, अरे बरोबर आहे ना. पहा व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे, एका शब्दात लक्षात ठेवायचं स्वर म्हणजे असा कार्यकर्ता होय जो मुखावाटे काय म्हणून सांगा स्पर्श न होता बाहेर पडतो. बरोबर आहे. जे आपले 52 कोण सांगा मूलध्वनी आहे, 52 कोण आहे सांगा वर्ण आहे. तर त्याच्यापैकी हा एकमेव कार्यकर्ता आहे जो स्पर्श न होता बाहेर पडत असतो. ठीक आहे. मग आता पहा इथे स्वराबद्दलचे काही स्टेटमेंट घेऊ. डेफिनेशन तुम्हाला कळली, ओठांचा एकमेकांशी जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श न होता ज्या वर्णाचा उच्चार होतो त्याला काय सांगा स्वर असे म्हणतात. तर काही स्टेटमेंट येतात परीक्षेमध्ये, समजा राज्यसेवा परीक्षा असेल, कंबाईन वगैरे परीक्षा असेल, त्यावेळेस काय होते माहिती आहे का, की त्यावेळेस स्वर म्हणजे श्रू. हे पहा, हे बरोबर आहे का चूक आहे एवढंच विचारल्या जाते. बरोबर आहे, हे लक्षात घ्या. स्वर म्हणजे श्रू. हे पहा, हे डेफिनेशन, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. स्वर म्हणजे श्रू. लक्षात घ्या. स्वर म्हणजे काय करणे, तर ध्वनित करणे म्हणजे ध्वनी काढणे. लक्षात घ्या, ध्वनित करणे. लक्षात घ्या, स्वर म्हणजे ध्वनित करणे. नंतर स्वर म्हणजे हे पहा, हे सगळे कॉमन सेंटेन्स असे येतात. काय म्हणून येतात सांगा, स्वर म्हणजे, त्याच्या पुढे काय सांगा डॅश डॅश डॅश. ठीक आहे. स्वर म्हणजे श्रू, स्वर म्हणजे ध्वनित करणे. आणि लक्षात घ्या स्वर म्हणजे उच्चारणे. लक्षात घ्या, इथे काय म्हणून सांगा उच्चारणे किंवा काय म्हणून सांगा उच्चार करणे. उच्चारणे किंवा उच्चार करणे. पहा लक्षात घ्या. नंतर काय म्हणून सांगा स्वर म्हणजे इथे काय म्हणून सांगा नुसते सूर. हे पहा, हे स्टेटमेंट येतात. मग हे स्टेटमेंट दुसऱ्याकडे जातात, तर तेव्हा तुम्हाला काय सांगा आता प्रश्नाच्या स्वरूपात पाहायला मिळतेच तुम्हाला. आपण आतापर्यंत शेकडो प्रश्न पाहिलेले आहे, अरे बरोबर आहे ना. त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होतच असते. लक्ष द्या. पहा, स्वर म्हणजे श्रू, स्वर म्हणजे ध्वनित करणे, स्वर म्हणजे उच्चारणे किंवा उच्चार करणे होय, स्वर म्हणजे कोण सांगा नुसते सूर होय, असं आपण कन्सिडर करू. आता एक स्थितीवर प्रश्न येतो. स्वरांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता तेव्हा तुमच्या मुखाचा आकार कसा असतो, लक्षात घ्या. याच्या स्थितीवर सुद्धा काय सांगा प्रश्न येतात. ते प्रश्न कसे असतात पहा तुम्हाला सांगतो. स्टेटमेंट लक्षात ठेवा. आता जेव्हा आ काय होते सांगा, की आपल्या तोंडाचा जो आकार आहे, मुखाचा जो आकार आहे तो विवृत्त असतो. विवृत्त म्हणजे उघडा. तर ते आ वाचून पाहणे समजते तुम्हाला. म्हणून एक लक्षात ठेवा कायमच स्वरांना विवृत्त असे म्हणतात. हे बा पॉइंट पहा. एक प्रश्न एक स्टेटमेंट असे विचारते तुम्हाला, लक्षात घ्या, की स्वरांचा उच्चार करताना मुखावाटे हवेचा मार्ग अडवलेला नसतो. मुख पूर्ण मोकळं असते. समजत आहे. हवा पूर्ण काय सांगा बाहेर येत असते. पहा तोंड कसे असते, आ वासून असते म्हणजे विवृत्त असते, उघडे असते. जसं तुम्हाला माहिती आहे दातामध्ये जर समजा काही अडकलं तर तुम्ही आरशासमोर आ करून बघत असता. अरे समजत आहे ना, तसं. मग हे पहा आ हे लक्षात घ्या. मग स्वरांना काय म्हणतात, विवृत्त असे म्हणतात. लक्षात ठेवा. स्वरांचा उच्चार करत असताना मुखावाटे हवेचा मार्ग अडवलेला नसतो. लक्षात घ्या, हवेचा मार्ग अडवलेला नसतो. आता एक दुसरं स्टेटमेंट विचारलं जाईल, म्हणून स्वरांना विवृत्त असे म्हणतात आणि स्वरांनाच अच असेही म्हणतात. हे डोक्यात ठेवा. हे नवनवीन स्टेटमेंट, नवनवीन सेंटेन्स जे असतात ना, तर ते लक्षात ठेवायचे. स्वरांनाच काय सांगा अच असे म्हणतात. आणि मराठीमध्ये एकूण स्वर किती आहे सर, तर मराठीमध्ये किती सांगा 14 स्वर आहे, असं आपण लक्षात घेऊ.
झाला आहे, हे बऱ्याच वेळा आपण काय सांगा रिपीट केलेलं आहे. मग स्वराबद्दल एकदा पहा, डेफिनेशन लक्षात घ्या. काय म्हणून सांगा, ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श न होता ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना स्वर असे म्हणतात. झालं. स्वर म्हणजे श्रू, स्वर म्हणजे ध्वनित करणे, स्वर म्हणजे उच्चारणे किंवा उच्चार करणे, स्वर म्हणजे नुसते सूर. बरोबर आहे. स्वराचा उच्चार करत असताना मुखाद्वारे हवेचा मार्ग अडवलेला नसतो. तोंड आपले आ वासून असते, विवृत्त असते, उघडे असते. अरे बरोबर आहे ना, लक्षात घ्या. म्हणून स्वरांना काय सांगा, विवृत्त असे म्हणतात. स्वरांनाच काय सांगा, अच असेही म्हटल्या जाते. एकूण स्वर मराठीमध्ये किती आहे सर, तर एकूण स्वर किती आहे सांगा, 14 स्वर आहेत असं आपण लक्षात घेऊ. चला, हे एवढं जे स्टेटमेंट झालं हे कुणाबद्दल झालं सांगा, स्वरांबद्दल झालं असं गृहीत धरू. इथे पहा डेफिनेशन केलेली आहे आणि त्याच्यात खास करून मी इथे काय म्हणून सांगा मेन्शन केलेलं आहे. तर हे एवढं काय म्हणून सांगा लक्षातच ठेवायचं आहे सर आपल्याला. बरोबर आहे. काय डेफिनेशन केलेली आहे चेक करा. ओठांचा एकमेकांशी व जिभेचा मुखातील इतर अवयवांशी, लक्षात घ्या, स्पर्श न होता. काय रे, स्पर्श न होता, स्पर्श अजिबात न होता. कोणाकोणाचा, ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श न होता ज्या वर्णांचा, ज्या मूलध्वनींचा उच्चार होतो त्यांना काय सांगा, स्वर असे म्हणतात असं आपण लक्षात घेऊ. ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना काय सांगा, स्वर असे म्हणतात. मग आता याच्या विरुद्ध स्पर्श होऊन ज्यांचा उच्चार होतो त्यांना काय म्हणतात, स्पर्श होऊन व्यंजन. स्पर्श होऊन म्हटलं तर व्यंजन. आता 14 स्वर कोणते ते इथं मी मेन्शन केलेले आहे. लक्षात घ्या. 6 नोव्हेंबर 2009 रोजी महाराष्ट्र शासनाने हे स्वीकार केलेली कोण सांगा, वर्णमाला. 6 नोव्हेंबर 2009 महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला. सर ती कशी कशी आहे तर लक्ष द्या. एकूण स्वर कोणते, हे 14 स्वर तुमच्याकडे आता आलेले आहे. रे पा इथे काय सांगा, अ आ ई उ ऊ, इथे रू रू ए, लक्षात घ्या, आ ऐ ओ औ. ठीक आहे, लक्षात घ्या. असे एकूण किती सांगा, 14 स्वर आपल्याकडे आहे. किती स्वर आहे सर, तर ह्या ठिकाणी काय म्हणून सांगा, एकूण 14 स्वर आपल्याकडे आहे. मराठीत एकूण स्वरांची क्वांटिटी किती आत्ता सध्या, काय उत्तर द्यायचं सांगा, 14 आहे असं उत्तर देऊ. आणि हे स्वरादी शिकवले बघा, किती सांगा, 2 स्वरादी आहे. याच्यानंतर आपण जाणार कुणाकडे आहोत सांगा, व्यंजनाकडे, असं आपण लक्षात घेऊ. लक्षात घ्या. आता ज्यांच्या उच्चाराला इतर वर्णांची गरज लागत नाही अशा स्वतंत्रपणे उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना स्वर असे म्हणतात. लक्षात घ्या. स्वरांचा उच्चार कसा होतो सर, स्वतंत्रपणे होतो, त्यांना कोणाची गरज नसते. लक्षात घ्या. मग आपण म्हणून ज्यांच्या उच्चाराला इतर वर्णांची गरज लागत नाही अशा स्वतंत्रपणे उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना स्वर असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. पण इथे जर गोष्ट समजा तुम्ही व्यंजनाची जर केली तर व्यंजन कसा निघत असतो माहिती आहे का, लंगडा. लंगडा म्हणजे कसा माहिती आहे, पाय तुटतो, तो मोडका होतो. जसं आपण प प म्हणताना ओठ बंद होतात, समजून घ्या. प म्हणताना ओठ बंद होतात आणि मागून काय सांगा, हवेचं प्रेशर बनते, मग ओठ उडवून लावली जाते आणि प बाहेर पडतो. हे लक्षात घ्या. प अ म्हणताना तसं होतं नाही. तर समजून घ्या. मग आता प तुटका होतो, प मोसम तुटला पचा, कोणाचा सांगा, पचा. म्हणून त्याला पूर्ण करण्यासाठी कोण पाहिजे, अ. मग प प्लस अ बरोबर कोण सांगा, प. पवन लिहिताना तुम्ही काय पी ए असं लिहिता, समजत आहे. तेव्हा हे काय सांगा, प ची स्पेलिंग बनते. समजत आहे का मी काय म्हणत. मग आता पहा, ज्यांच्या उच्चाराला इतर वर्णांची गरज लागत नाही त्यांना काय म्हणतात सांगा, स्वर असे म्हणतात. जसं प चा उच्चार करताना त्याला कोणाची गरज भासत आहे, अ ची. तर तसं हे आपले जे 14 स्वर आहे त्यांना दुसऱ्या कोणत्याही वर्णाची काय सांगा गरज लागत नाही, गरज भासत नाही, असं आपण लक्षात घेऊ. पहा त्याच्यानंतरचा पॉईंट पहा काय सांगायचं, हे सांगितलं. स्वर म्हणजे उच्चार करणे, स्वर म्हणजे ध्वनित करणे होय, असे आपण इथं काय करू सांगा, लक्षात घेऊ. चला, जे सुरू आहे ते क्लिअर आहे का सांगा. स्वर म्हणजे श्रू, स्वरू नाही हा, लक्षात घ्या. स्वर म्हणजे काय म्हणून सांगा, श्रू, असं आपण लक्षात घेऊ. स्वर म्हणजे श्रू, हे या पद्धतीनं इथे आपण म्हणू. स्वर म्हणजे काय म्हणून सांगा, श्रू. पहा, स्वरांचा उच्चार होताना ओठाच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होतात, परंतु अशा हालचाली होताना त्यांचा एकमेकांशी काय म्हणून सांगा, स्पर्श होत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट. काय होत नाही, स्पर्श होत नाही. म्हणून डेफिनेशन मध्ये आपण काय टाकलेलं आहे, ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श न होता ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना काय सांगा, स्वर असे म्हणतात. ओठांचा एकमेकांशी,
जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श न होता ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना स्वर असे म्हणतात. लक्षात घ्या. आता स्वरांचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून होतो. याचा अर्थ काय की स्वरांचा स्वतःचा उच्चार करण्यासाठी स्वरांना दुसऱ्या कोणत्याही वर्णाची गरज नाही. कोणाला गरज आहे? व्यंजनांना गरज आहे, कारण ते मोडकं असते, त्याच्यामध्ये एखादा काय सांगा स्वर ॲडच करावा लागतो. व्यंजनांना स्वरांची गरज आहे. व्यंजनांचा उच्चार होण्यासाठी व्यंजनांना कोणाची गरज आहे? स्वरांची गरज आहे. कोणाला गरज नाही? लक्षात घ्या, स्वरांना गरज नाही असं आपण लक्षात घेऊ. तर स्वरांना गरज नाही. स्वरांचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून होतो, त्यांना इतर कोणत्याही वर्णाची गरज नाही. स्वरांचा उच्चार करताना मुखात हवेचा मार्ग अडवलेला नसतो. हे काय आहे सर? तुम्हाला सांगितलं, स्टेटमेंट विचारतात, प्रश्न पाहिले तुम्ही आतापर्यंत शेकडो, तिथे असतो नसतो जे काय विचारते तेव्हा उत्तर देता आली पाहिजे. मग स्वरांचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून होतो, बिलकुल बरोबर. स्वरांचा उच्चार करताना मुखात हवेचा मार्ग अडवलेला नसतो. हे सगळं स्टेटमेंट आपण कशाबद्दल घेतोय सांगा? स्वरांबद्दल. तर आता इथे लक्ष द्या, स्वरांचा उच्चार सहज आणि कसा होतो सांगा? स्वतंत्रपणे होतो. स्वरांचा उच्चार सहज होतो आणि कसा होतो म्हटलं तर स्वतंत्रपणे होतो. आता आपल्याकडे किती स्वर आहे? तर 14. हे 14 आपण बोर्डवर मेन्शन केलेले आहे. अ, आ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, रू, लू आणि त्याच्यानंतर ॲ आणि कोण सांगा? अ. असे मिळून काय सांगा? 14. मराठी भाषेत सध्या किती स्वर आहेत? काय उत्तर द्यायचं सांगा? 14 स्वर आहेत. हे आपलं काय सांगा? आन्सर करायचं. तर हे तुम्ही इथे काय सांगा? लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढे जाऊ. हे आता 14 स्वर आपण पाहिलेले, 2 स्वर आधी पहा, त्याच्यानंतर आपण काय सांगा? पुढे जाऊ. स्वरांचे वर्गीकरण फारच महत्त्वाचा कंटेंट आहे. तुम्ही 1 पुस्तक 2 पुस्तक घेऊ शकता, शिंदे वाळंबे घेऊ शकता. शिंदे वाळंबेमध्ये जो कंटेंट दिलेला नाही आहे तर लक्षात घ्या. तर आपण मार्केटला जेवढी पुस्तकं आहे आणि हे 13वे वर्ष सुरू आहे, तुमचा बॅच क्रमांक 262 होईल, लक्षात घ्या. तर तेवढाही म्हणजे काय सांगा? सर्कस मांडून तुम्हाला शिकवता, हे लक्षात घ्या. आता स्वरांचं वर्गीकरण कशा कशामध्ये होते ते लक्षात घ्या. एक मूल स्वर, त्यांना सिद्ध स्वर असे म्हणतात, आणि त्याच्यापासून तयार होणारे तदुत्पन्न, त्यापासून उत्पन्न म्हणजे सिद्ध होणारे, तयार होणारे, त्यापासून तयार होणारे म्हणजे कोण सांगा? साधित. पहा, तर हे प्रकार कसे? तर हा एक प्रकार सिद्ध, दुसरा प्रकार कोण सांगा? साधित. सिद्ध म्हणजे मुळात असणारे. जसं तुम्हाला एक्झाम्पल जर देतो म्हटलं सिद्ध आणि साधित मध्ये, तर हे कापूस, हे काय झाली? सिद्ध गोष्ट झाली. आणि कापड त्याच्यापासून तयार होतो म्हणजे तो कोण आहे सांगा? साधित. इथे काय म्हणू सांगा? लाकूड. अरे समजते का? लाकूड, हे लक्ष द्या प्रत्येकानं, लाकूड. ठीक आहे, तर लाकूड इथे काय कन्सिडर करू आपण? सिद्ध. तर काय म्हणू सांगा? फर्निचर जर म्हटलं किंवा खुर्ची म्हटलं, अरे समजते ना, तर हे कोण सांगा? साधित. मग मूल स्वर म्हणजे कोणते स्वर? सिद्ध. पहा, स्वयंसिद्ध आहे, स्वयंभू आहे. मूल स्वर म्हणजे सिद्ध स्वर. आणि इथे तदुत्पन्न म्हटलं तर उत्तर काय देऊ सांगा? साधित स्वर असं गृहीत धरू. असे 2 मुख्य प्रकार पडतात स्वरांचे. पहा, मूल स्वर, सिद्ध स्वर, तदुत्पन्न किंवा साधित स्वर. आणि याच्या व्यतिरिक्त पुन्हा द्विगुणित स्वर म्हणजे दोन्ही गुणधर्म असणारे. त्याच्यानंतर संयुक्त स्वर, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, लक्षात घ्या. तसेच नंतर सजातीय स्वर, विजातीय. तर लक्ष द्या, हे काय? सिद्ध आणि साधित, हे झालं वर्गीकरण. लक्षात ठेवा, सिद्ध स्वर, साधित स्वर असं त्यांचं काय सांगा? वर्गीकरण करता येते. आणि त्याच्यासोबतच मग द्विगुणित, संयुक्त, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा? ऱ्हस्व, दीर्घ. समजत आहे का? इथे काय म्हणून सांगा? इथे काय म्हणून सांगा? सजातीय आणि काय सांगा? विजातीय. असे स्वरांचे भेद किंवा प्रकार पाडता येतात. लक्षात घ्या. पण सर मानतात किती? तर मानतात हल्ली सुद्धा किती सांगा? 3च प्रकार मानतात. 3 म्हणजे कोणकोणते? तर ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. लक्षात घ्या, ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त. आणि एक नवा स्वर, नवे स्वर म्हणून काय म्हणून सांगा? ॲ आणि अ, ह्याला सुद्धा काय म्हटलं जाते? नवे स्वर असे म्हटल्या जाते. असे आपण लक्षात घेऊ. प्रत्येक स्वर आणि प्रत्येक प्रकार आपल्याला इथे काय सांगा? समजून घ्यायचा आहे. पुढे 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 जाऊ आपण. आणि तो कसा? पहा, मूल स्वर. हे पहा, मूल स्वर म्हणजे कोणते म्हटलं मी? सिद्ध स्वर. मूल स्वर म्हणजे कोणते सांगा? सिद्ध स्वर. लक्षात घ्या. आता तुम्हाला आधीच सांगितलं, सिद्ध म्हणत असताना या स्वरांची उत्पत्ती स्वयंभू झालेली असते. स्वयंभू म्हणजे दुसऱ्या कोणत्याही 2 स्वराचे मिश्रण नाही किंवा 2 स्वरांचं एकत्रीकरण नाही. तो बेसिक मुळात स्वतंत्र आहे, एकटा आहे, स्वयंभूपणे लक्षाची काय सांगा? उत्पत्ती झालेली आहे. तर असे किती आहे सर?
तर हे किती म्हणून सांगा 5 आहे. तर हे एकदम लक्षात ठेवा. आता हे काय म्हणून सांगा, जेवढे ऱ्हस्व स्वर आहे, कोणते सांगा, ऱ्हस्व. ऱ्हस्व स्वरांनाच काय म्हणतात सर, मूल स्वर असे म्हणतात. ऱ्हस्व स्वरांनाच काय म्हणतात, तर काय म्हणून सांगा, सिद्ध स्वर असे म्हणतात. ह्रस्व. आता पहा कोण कोण आहे, अ ई, अ ह्रस्व ई किती आहे, 5 आहे. प्रश्न पहा जसा विचारला तसा प्रश्न आपण टोलवायचा, हे लक्षात घ्या. पहा अ ई उ, ऋषीचा रू आणि इथे कोण सांगाल रू. तर हे 5 कोणते स्वर आहे, सिद्ध स्वर, मूल स्वर म्हणजे कोणते होय, ह्रस्व स्वर. हे आता यांच्यापासून बाकीचे तयार होतात, लक्षात घ्या. यांचं विभाजन होत नाही, म्हणजे अ ला काय करता येत नाही, डिवाइड करता येत नाही. आ ला डिवाइड करता येते भाऊ, हे समजून घ्या. आ म्हणजे कोण होय माहिती आहे का, आ म्हणजे कोण होय, तर इथे काय सांगा, अ प्लस अ बरोबर आ. मुद्दा समजला का, अ प्लस अ बरोबर कोण सांगा, आ. मग हा कोण झाला सांगा, हा सिद्ध होईल का, नाही. हा कोणापासून बनलेला आहे, त्याच्यात एक अ आहे, दुसरा कोण आहे सांगा, अ आहे, म्हणून तो सिद्ध नाही. आता जर समजा तुम्ही दीर्घ ई जर म्हटलं, लक्षात घ्या, दीर्घ उ म्हटलं तर ह्याच्यामध्ये कोण येते, ई प्लस ई बरोबर कोण सांगा, ई. इथे उ मध्ये कोण येते, उ प्लस काय सांगा, उ बरोबर उ. नंतर ए ऐ ओ औ, यांच्यामध्ये काय मला सांगा, अ प्लस ई किंवा ई, आ प्लस ई किंवा ई, अ प्लस उ किंवा उ, आ प्लस उ किंवा उ. तो सिंगल स्वर आहे का, नाही. त्याचं काय करता येते, डिस्ट्रीब्युशन करता येते, त्याचं काय करता येते, विभाजन करता येते. म्हणून हे पा अचं करता येत नाही, ई उ रू आणि काय सांगा लू, ह्यांचं करता येते का रे, नाही. म्हणून हे कोण होय, म्हणून हे कोण होय, स्वयंभू स्वर होय. हे कोणते होय, ह्रस्व स्वर, मूल स्वर, सिद्ध स्वर. किती आहे म्हटलं, क्वांटिटी 5 आहे. एकूण मराठीत किती आहे म्हटलं, 5 आहे. ह्याचं विभाजन होतं नाही. तर हे असं जसा जसा प्रश्न आपल्याला विचारला जातो तसं तसं डोक्यात घ्यायचं. आता तदुत्पन्न स्वर, हे आत्ताच नाव की तदुत्पन्न, त्यापासून उत्पन्न किंवा साधित. मला याच्यामध्ये कोण कोण येत आहे तुम्हाला सांगतो पा. तदुत्पन्न मध्ये कोण कोण येत आहे, इथे कोण येत आहे, दीर्घ येत आहे आणि त्याच्यानंतर कोण येत आहे सांगा, संयुक्त. तर हे पहा, आता तुम्हाला सांगतोय इथे कोण सांगा, आ. मग हे आची जर गोष्ट केली आपण, लक्ष द्या, आची जर गोष्ट केली तर आ म्हटल्यावर काय होत आहे सांगा, अ प्लस अ बरोबर कोण सांगा, आ. लक्ष द्या, अ प्लस अ बरोबर कोण सांगा, आ. नीट लक्ष द्या, इथे काय सांगा, अ प्लस अ बरोबर कोण सांगा, आ. ई प्लस ई बरोबर काय रे, दीर्घ ई. नंतर उ प्लस उ बरोबर काय सांगा, दीर्घ उ. समजत आहे का प्रत्येकाला. मग इथे काय सांगा, इथे हे अ प्लस काय म्हणून सांगा, ई किंवा ई बरोबर कोण सांगा, ए. त्याच्यानंतर आ प्लस ई किंवा ई काय होत आहे सांगा, ऐ. लक्षात घ्या, अ प्लस लक्षात घ्या, उ किंवा उ ह्याचा काय होत आहे, ओ. नंतर आ प्लस उ किंवा दीर्घ उ ह्याचा काय होत आहे, औ. मला सांगा, ह्या सगळ्यांचं विभाजन करता येत आहे, बरोबर आहे ना. ह्या सर्वांचं काय करता येत आहे मला सांगा, विभाजन. हे पहा, आ ई उ ए ऐ ओ औ ह्या डिस्ट्रीब्यूट करता येत आहे, विभाजन करता येत आहे. म्हणजे ते मूळ नाही आहे, ते सिद्ध नाही आहे, ते स्वयंभू नाही आहे. ते मूळ नाही आहे, ते सिद्ध नाही आहे, ते स्वयंभू नाही आहे. त्यांचं काय झालेलं आहे, ते दुसऱ्यापासून बनलेले आहे. अरे समजत आहे ना. म्हणून त्यांना आपण काय म्हणणार आहोत, तदुत्पन्न असं म्हणणार आहोत. म्हणून त्यांना आपण काय म्हणणार आहोत रे, साधित असं म्हणणार. म्हणून त्यांना आपण तदुत्पन्न स्वर, साधित स्वर असं म्हणणार आहोत. आता हे कोणापासून बनलेले असतात, तर हे मूळ स्वरांपासून उत्पन्न झालेले असतात, मूळ स्वरांपासून, त्यापासून, म्हणून त्यांचं नाव तदुत्पन्न, बरोबर आहे. आता यांची क्वांटिटी किती आहे म्हटलं, ह्या स्वरांची इथे किती सांगा, 7 आहे असं आपण कन्सिडर करू. हे मोजा 7, 1 2 3, हे दीर्घ आणि काय सांगा, संयुक्त. मग आ दीर्घ ही दीर्घ उ, ए ऐ ओ औ, ठीक आहे. एकूण किती आहे सांगा, 7 आहेत. हे पहा, दीर्घ व संयुक्त स्वरांना तदुत्पन्न स्वर असे म्हणतात. हे दोन्ही मिळून पहा, मराठीत दीर्घ किती आहे तर 3 दीर्घ आहे, हे लक्षात ठेवा. आणि संयुक्त स्वर किती आहे तर काय म्हणून सांगा, 4. तर हे 4 कोण सांगा, संयुक्त. दीर्घ किती, 3. हे दोन्ही काय सांगा, ह्रस्व स्वरापासून बनलेले आहे. म्हणून यांना तदुत्पन्न किंवा काय सांगा, साधित स्वर असे म्हणतात. पण कोणापासून बनलेले आहे सांगा, ते मूळ स्वरापासूनच बनलेले आहे असे आपण इथे काय करू सांगा, लक्षात घेऊ. आता द्विगुणित स्वर. आता द्विगुणित स्वर म्हटल्याच्या नंतर काय करायचं, एका मूल स्वरामध्ये
त्यांच्यातीलच आहे प्रकार। एका मूल स्वरामध्ये तोच मूलस्वर, तोच म्हणजे हे इथे काय सांगा, अ प्लस अ बरोबर कोण सांगा, आ, म्हणजे ई प्लस ई। लक्ष द्या, ई प्लस काय म्हणून सांगा, ई प्लस ई बरोबर कोण सांगा, दीर्घ ई। इथे उ प्लस उ बरोबर काय रे, दीर्घ उ। मग आता सांगा, ह्यांना आपण काय म्हटलं, दीर्घ स्वर म्हटलं, बरोबर आहे ना। ह्यांना द्विगुणित स्वर असे म्हणतात, कारण दोन स्वर आले, द्वि म्हणजे दोन, तेच दोन, एका मूल स्वरामध्ये तोच तोच तोच, समजलं का, दुसरा नाही, तोच मूल स्वर मिळवणं। हे अ मध्ये कोण मिळवला, अ, ई मध्ये कोण मिळवला, ई, उ मध्ये कोण मिळवला, उ, म्हणजे एका मूल स्वरामध्ये तोच मूल स्वर मिळून जो साधित स्वर उत्पन्न होतो त्याला द्विगुणित स्वर असे म्हणतात। तर हे आ दीर्घ ई दीर्घ उ, तर इथे लक्षात ठेवायचे दीर्घ स्वर हेच कोणते होय सांगा, हे इथे दीर्घ दिसत आहे, दीर्घ मध्ये काय दाखवलेलं आहे, दी, दीर्घची सुरुवात कोणापासून होत आहे, दी पासून, बरोबर आहे। आणि दीर्घ स्वर म्हणजेच कोणते स्वर होय सर, तर द्विगुणित स्वर होय, काय म्हणून सांगा, द्विगुणित स्वर होय। तर अशा पद्धतीने दीर्घ म्हणजे कोण सांगा, द्विगुणित। हे दीर्घ किती आहे सांगा, 3 आहे। आता आपण काय म्हटलं सांगा, ज्यांना आपण तदुत्पन्न म्हटलेलं आहे, तर ते काय म्हणून सांगा, मूल स्वरांपासून तयार झालेले, त्याच्यात कोण कोण आले सांगा, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर हे त्याच्यामध्ये आले। आता तुम्हाला सांगतो, हे जे कंटेंट आपण अभ्यासत आहोत हे यवतमाळात इतर कोणत्याही क्लासमध्ये शिकवला जात नाही, हा पहिला मुद्दा। आणि परीक्षेत जर आला तर ते काय होते माहित आहे, तुम्हाला इतर विद्यार्थ्यापासून पहिल्यांदा वेगळं करण्याचं कार्य करत असते, वेगळं करते, म्हणजे कारण त्यांना हे माहीत असणं जरुरी आहे। तर हे आपण इथे कसं लक्षात घ्या, तर आता इथे 3 प्रकार आपण लगातार पाहून राहिलो, बरोबर आहे। मूलस्वर, ह्रस्व स्वर म्हणजे मूलस्वर किती आहे सांगा, 5 आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर काय म्हटलं सांगा, तदुत्पन्न साधित, त्याच्यामध्ये दीर्घ आणि कोण आले, संयुक्त, हे किती आहे सांगा, 7 आहे। त्याच्यानंतर काय म्हटलं, द्विगुणित, एका मूलस्वरामध्ये दुसरा जर मूलस्वर आपण ऍड केला तर त्याचा काय होईल, द्विगुणित स्वर होईल, असं आपण कन्सिडर करू, हे लक्षात घ्या। आता याच्यानंतर एकूण किती आहे, 3 आहे। हे स्टेटमेंट लक्षात घ्या, एकूण किती आहे सांगा, 3 आहे, द्विगुणित 3 आहे। दीर्घ स्वरांना, अरे समजत आहे का, दीर्घ स्वरांना द्विगुणित स्वर असे म्हणतात, दीर्घ स्वरांना द्विगुणित स्वर असे म्हणतात, दीर्घ स्वरांनाच काय म्हणून सांगा, द्विगुणित स्वर असे म्हटल्या जाते। हे आपण इथं काय करू सांगा, लक्षात घेऊ, हे समजून घ्या। आता उच्चाराच्या कालमानाप्रमाणे म्हणजे उच्चार करायला किती वेळ लागतो, हे रे, उच्चार करायला किती वेळ लागतो। आता आपल्याकडे किती स्वर आहे सांगा, 14। उत्तर करत चला, आपल्याकडे किती स्वर आहेत, 14। मग 14 स्वर आपल्याकडे आहे, तर तुम्हाला प्रश्न विचारतो, सर्वांनाच वेळ सारखा लागतो का, सर्वांनाच वेळ सारखा लागतो का नाही, काहींना जास्त लागेल, काहींना कमी लागेल, अरे बरोबर आहे ना, असं तर नक्कीच होईल, बरोबर आहे। मग उच्चाराच्या कालमानाप्रमाणे म्हणजे त्यांना उच्चारण्यासाठी किती वेळ लागतो, त्यांना उच्चारण्यासाठी किती वेळ लागतो, याप्रमाणे यानुसार स्वरांचे सर किती प्रकार पडतात, एखाद्या वर्णाला उच्चारण्यासाठी वेळ किती लागतो ह्याच्यानुसार स्वरांचे 2 प्रकार पडत असतात, 2 प्रकार। तर त्याच्यामध्ये मग कमी वेळ लागत असेल ह्रस्व, जास्त वेळ लागत असेल काय सांगा, दीर्घ, हे लक्ष द्या। मग आता जसं आपण इथे डेफिनेशन करू आणि ती कशी करू लक्ष द्या। डेफिनेशन करत असताना ह्याचे 2 प्रकार पडतात। पहिल्यांदा एक लक्ष द्या, तर हे कालमानाप्रमाणे वेळ जर कमी, इथं डायरेक्ट एका शब्दात लक्षात ठेवा, वेळ कमी त्यांना काय म्हणायचं, ह्रस्व, आणि वेळ काय सांगा, जास्त, ठीक आहे, त्यांना काय म्हणायचं, दीर्घ, समजत आहे। मग हे ह्रस्व दीर्घ मध्ये आपण पहिल्यांदा क्लिअर करून घेऊ, लक्ष द्या। ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, आखूड म्हणजे काय सांगा, कमी वेळ लागतो, ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, ज्यांना दीर्घ स्वरांपेक्षा काय सांगा, निम्मा वेळ लागतो, आणि ज्यांच्या उच्चारणाची वेळ एका मात्रेत मोजली जाते त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात। डेफिनेशन करू आपण, ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, ज्यांच्या उच्चारणासाठी दीर्घ स्वरापेक्षा निम्मा वेळ लागतो, ज्यांच्या उच्चारणाची वेळ एका मात्रेत मोजली जाते त्यांना कोणता सांगा, ह्रस्व स्वर असे म्हणतात। मराठीत ह्रस्व स्वर किती, हे हे ह्रस्व स्वर किती, तर हे किती म्हटल्याच्या नंतर ते आधी शिकवले तुम्हाला, एकूण किती सांगा, 5, आणि कोणते, तर अ, ई, उ, नंतर रू आणि कोण सांगा, लू, हे झाले 5।
याच्या विरुद्ध सर्व ज्यांचा उच्चार काय म्हणून सांगा, लांबट होतो. अरे बरोबर आहे, इथे काय म्हटलं आखूड, इकडे काय म्हटलं लांबट होतो. ज्यांच्या उच्चारणासाठी ऱ्हस्व स्वरांच्या दुप्पट वेळ लागतो, ज्यांच्या उच्चारणाची वेळ किती सांगा, 2 मात्रेत मोजली जाते, त्या सर्वांना कोणते सांगा, दीर्घ स्वर असे म्हणतात. त्या स्वरांना दीर्घ स्वर असे म्हणतात. आणि मग मराठीमध्ये सर दीर्घ किती, तर प्रॉपर आपण जर विचार करतो म्हटलं तर दीर्घ किती सांगा, 3च. दीर्घ किती म्हणून सांगा, 3. आणि त्याच्यानंतर कोणते असाही प्रश्न विचारेल ना, कोणते, मग कोणते म्हटलं तर आ, त्याच्यानंतर दीर्घ ई आणि दीर्घ उ. तर हे एवढं. हे कशानुसार पडणारे प्रकार आहे, वेळ किती वेळ लागत आहे. कमी वेळ ऱ्हस्व, जास्त वेळ दीर्घ. कमी वेळ ऱ्हस्व, जास्त वेळ दीर्घ. मग आता पहा, उच्चाराच्या कालमानाप्रमाणे स्वरांचे 2 प्रकार पडतात. एक कोणता सांगा, ऱ्हस्व स्वर आणि दुसरा कोणता, दीर्घ स्वर. डेफिनेशन पहा एकदा, ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, ज्यांच्या उच्चारणासाठी दीर्घ स्वरापेक्षा निम्मा वेळ लागतो व ज्यांच्या उच्चारणाची वेळ एका मात्रेत मोजली जाते, त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. पहा किती आहेत मराठीत, 5 ऱ्हस्व स्वर आहे. आणि कोणते होय, अ, ऱ्हस्व ई, ऱ्हस्व उ, रू आणि कोण सांगा लू. पहा इकडे काय म्हणून सांगा, दीर्घ स्वर. नीट लक्ष द्या, दीर्घ स्वर. पहा ज्यांचा उच्चार लांबट होतो, ज्यांच्या उच्चारणासाठी ऱ्हस्व स्वरांच्या दुप्पट वेळ लागतो व ज्यांच्या उच्चारणाची वेळ 2 मात्रेत मोजली जाते, त्यांना काय सांगा, दीर्घ स्वर असे म्हणतात. दीर्घ स्वर किती आहे म्हटलं, उत्तर काय करायचं, 3 आहे. आणि कोणकोणते आहे, आ, दीर्घ ई, दीर्घ उ, असं आपण लक्षात घेऊ. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढचा काय म्हणून सांगा, मुद्दा पाहणं सुरू करू. हे पहा, ऱ्हस्व स्वर, हे सांगितलेलं स्टेटमेंट, ऱ्हस्व स्वर यांचा उच्चार आखूड होतो, यांच्या उच्चारासाठी दीर्घ स्वरांच्या निम्मा वेळ लागतो. बरोबर आहे, या स्वरांच्या उच्चाराला 1 मात्रा लागते. तर हे सगळं एकत्र करून मी तुम्हाला काय सांगितली, व्याख्या. आता ही व्याख्या कशी सांगितली पहा, ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, ज्यांच्या उच्चारासाठी दीर्घ स्वरांच्या निम्मा वेळ लागतो व ज्यांच्या उच्चारात एका मात्रेचा वेळ लागतो, त्यांना काय, ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. बरोबर. पहा मराठीत किती आहे म्हटलं, 5 आहे. कोणकोणते आहे, अ, ऱ्हस्व ई, ऱ्हस्व उ, ऋषीचा रू आणि कोण सांगा, लू. अ, ई, उ, रू आणि लू. कळत आहे का प्रत्येकाला. हे कोणते स्वर होय सांगा, ऱ्हस्व स्वर. असं आपण लक्षात घेऊ. हे कोणते स्वर होय, ऱ्हस्व स्वर. ठीक आहे. पुढे आपण ऱ्हस्व स्वरांबद्दलचे काही स्टेटमेंट या ठिकाणी आपण घेत आहोत, लक्षात घ्या. तर हे हमखास प्रश्न येणारे स्टेटमेंट होय, हे समजून घ्या. लू हा लू म्हणून स्वरापासून तयार झालेला मराठी एकही शब्द नाही. सगळ्यात महत्वाचा कंटेंट पहा, लू या स्वरापासून तयार होणारा मराठी एकही शब्द नाही, परंतु तत्सम शब्द. तत्सम याचा अर्थ काय होतो, हा जो एक शब्द आपल्याकडे आहे मराठीमध्ये, कुणापासून तयार झालेला सर, तर तो कुणापासून म्हणून सांगा, या लू पासून तयार झालेला जो एकच मराठी शब्द मराठीत आहे आणि तोही तत्सम आहे, म्हणजे तो ॲज अ टीच काय म्हणून सांगा, संस्कृतमधून मराठीत आलेला आहे. तर हे एवढं बारीक लक्षात घ्या. आपण परीक्षा कोणती देतो हे मला काय करायचं नाही, तुम्हाला करेक्ट कोणताही प्रश्न विचारला त्याचं उत्तर परीक्षेत आलं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे. पहा, लू या स्वरापासून तयार झालेला मराठी एकही शब्द नाही, परंतु तत्सम शब्द हा कोणता सांगा, क्लुप्ती हा एकच शब्द मराठीमध्ये आहे. आता पहा, इथे रू या स्वरापासून, इथे रू नाही, काय म्हणून सांगा, इथे रू ऋषीचा माहिती आहे ना तुम्हाला, तर रू या स्वरापासून सुरू होणारे मराठी शब्द नाही. हे समजत आहे का मी काय म्हणत आहोत, एक समजून घ्या. पण म्हणा सर आम्ही तर रू पासून तयार होणारे बरेच शब्द पाहतो. तुम्ही काय सांगा, ऋषी पाहता, ऋणमोचन पाहता, ऋण पाहता, ऋणको पाहता. अरे बरोबर आहे ना. लक्षात घ्या, हे शब्द सगळे तत्सम आहे, म्हणजे मराठी नाही. तत्सम म्हणजे कुठून आलेले आहे सांगा, संस्कृत मधून. हे लक्षात घ्या. पण ऋण, ऋतू, ऋषी असे तत्सम शब्द मराठीमध्ये वापरले जातात. हे समजत आहे का मी काय म्हणत आहोत, लक्षात घ्या. इथे कंटेंट काय, मग आपल्या प्रॉब्लेमॅटिक स्वर कोणकोणते आलेले आहे, तर एक लक्षात घ्या. इथे कोण सांगा, लू आणि कोण सांगा, रू. यांच्यापासून कोणते शब्द नाही, तर इथे काय सांगा, मराठी शब्द नाही. लू पासून एकच शब्द आहे, तो कोणता सांगा, क्लुप्ती. बरोबर आहे. आणि तोही शब्द कोणता आहे रे, तत्सम शब्द आहे. तोही शब्द कोणता आहे सांगा, तत्सम शब्द आहे. हे लक्षात घ्या. आणि रू पासून सुद्धा कोणते शब्द नाही आहे मला सांगा, मराठी शब्द आपल्या मराठीत अजिबात नाही आहे. मग त्याच्यापासून जेवढे काय, ऋण, ऋतू, ऋणमोचन, ऋण, ऋणको, अरे बरोबर आहे ना, हे सगळे जे आलेले आहे ना, तर हे सगळे कोणते आहे सांगा, तत्सम शब्द मराठीमध्ये यूज होतात.
काही प्रॉब्लेम नाही. तत्सम म्हणजे मराठीची जननी कोण आहे? संस्कृत. मग मराठीची जननी संस्कृत, तर संस्कृतमधून जे शब्द मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले आहे, ॲज अ टीच, जसेच्या तसे आलेले आहे, त्यांना काय म्हणतात सांगा? तर त्यांना काय म्हणून सांगा? तत्सम शब्द असे म्हणतात. हे स्टेटमेंट समजले सर्वच्या सर्व? पार लू पासून रू पासून. आता लू वर पुन्हा एक प्रश्न येतो तुम्हाला. ह्याचा हा एकच शब्द मराठीत असल्या कारणाने मराठीतून काय म्हणून सांगा? नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला स्वर कोणता, असा प्रश्न विचारते. मराठीमधून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला स्वर कोणता? तर उत्तर द्यायचं काय सांगा? लू, असं आपण गृहीत धरू. लक्षात घ्या. चला पुढे जाऊ. स्वरांबद्दल आपण काय म्हणून सांगा? स्टेटमेंट पाहत आहोत सर्वच्या सर्व. लक्ष द्या. आता इथून कार्यक्रम सुरू होतो कोणाचा सांगा? दीर्घ स्वरांचा. दीर्घ स्वरांबद्दल काय बोललो होतो? ज्या स्वरांचा उच्चार काय सांगा? लांबट होतो, ज्यांच्या उच्चारासाठी ह्रस्व स्वरांच्या दुप्पट वेळ लागतो व ज्यांच्या उच्चारास काय सांगा? 2 मात्रेचा वेळ लागतो, त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. हे पहा, डेफिनेशन केली आपण. कोणत्या स्वरांच्या विरुद्ध केली मला सांगा? ह्रस्व स्वरांच्या विरुद्ध केली. बरोबर आहे? लक्षात घ्या. ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो, ज्यांच्या उच्चारणासाठी ह्रस्व स्वरांच्या दुप्पट वेळ लागतो, ज्यांच्या उच्चारणाची वेळ 2 मात्रेत मोजली जाते, त्या स्वरांना काय म्हणून सांगा? दीर्घ स्वर असे म्हणतात. आणि किती आहे मराठीमध्ये? किती आहे सांगा? 3 आहे. मराठीत हे स्वर किती आहे? तर 3 आहे. हे पहा, आता याच्यामध्ये पहा, हे मानले जातात. अरे समजलं का? हे मानले, हे कोण आहे? संयुक्त होय. लक्षात घ्या. आता आ दीर्घ ई दीर्घ उ. हे पहा, व्यवस्थित लक्षात घ्या. आ दीर्घ ई दीर्घ उ. हे संख्या विचारली, दीर्घ किती, तर उत्तर काय सांगा? 3 आहे. आणि बाकीचे दीर्घ मानले जातात, कारण त्यांच्या सुद्धा किती किती सांगा? 2 मात्रा मोजल्या जाते, म्हणून त्यांना दीर्घ मानतात. ॲक्च्युअल मराठीमध्ये जे काही 5 ह्रस्व आहे, 5 व्यतिरिक्त जेवढे काही 9 आहे ना बाकीचे, हे 7 कोणकोणते 7 मला सांगा? आ दीर्घ ई दीर्घ उ, ए ऐ ओ औ. आणि याच्यानंतर कोण आहे सांगा? ॲ आणि ऑ. हे नवे स्वर किंवा इंग्रजी स्वर. तर त्यांना हे 7 आणि ते 2 9, तर हे सगळेच काय मानतात सांगा? दीर्घ मानतात, असं लक्षात घ्या. पण दीर्घ किती सर म्हटलं तर हे काय म्हणून सांगा? ह्या पद्धतीनं काय? आ दीर्घ ई दीर्घ उ. हे कोण? संयुक्त. आणि ते बाकीचे ॲ आणि ऑ कोण सांगा? नवे स्वर, असं आपण लक्षात घ्यायचं, किंवा इंग्रजी स्वर. मग दीर्घ स्वरांबद्दल कसं करू आपण? ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो, काय म्हणून सांगा? ज्यांच्या उच्चारणासाठी ह्रस्व स्वराच्या दुप्पट वेळ लागतो, ज्यांच्या उच्चारणाची वेळ 2 मात्रेत मोजली जाते, त्या स्वरांना दीर्घ स्वर म्हणतात. आणि किती आहे? तर 3 आहे मराठीमध्ये आपल्या. कोण? आ दीर्घ ई आणि दीर्घ उ, असं आपण लक्षात घेऊ. हे पहा, आता आले कोणते सांगा? संयुक्त स्वर. संयुक्त करणे म्हणजे काय होय सर? पहा, मला तुम्हाला पॉईंट शिकवायचा आहे. संयुक्त म्हणजे, संयुक्त करणे म्हणजे काय होय? संयुक्त या शब्दाचा अर्थ होतो एकत्र. संयुक्त मांडणे म्हणजे एकत्र मांडणे. तर इथे पहा, 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्वरांच्या एकत्रीकरणाला संयुक्त स्वर असे म्हणतात. हे पहा, निरनिराळ्या म्हणजे वेगवेगळ्या स्वरांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. इथे 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्वरांच्या एकत्रीकरणाला काय सांगा? संयुक्त स्वर असे म्हणतात. 2 किंवा त्यापेक्षा जास्त लक्षात घ्या, स्वरांच्या एकत्रीकरणाला संयुक्त. इथे करेक्ट. पण आता तुम्ही जर म्हटलं सर मग 2 मध्ये आम्ही अ मध्ये अ टाकू का? पण त्याचा काय होईल रे बाबा? आ होईल. मग आम्ही म्हणाल ई मध्ये ई टाकू का? बरोबर आहे, त्याचा काय होईल? दीर्घ ई होईल. म्हणून मी हे शब्द इथं वापरला. पहा, एकच स्वरांचं एकत्रीकरण केलं तर मित्रांनो त्याचा दीर्घ स्वर होतो. समजलं? म्हणजे एकच स्वर आहे. अ मध्ये अ, काय सांगा? आ दीर्घ. समजलं? ई मध्ये ई दीर्घ ई, उ मध्ये उ दीर्घ उ. पण इथे संयुक्त स्वर म्हणत असताना निरनिराळ्या स्वरांच्या, 2 वेगवेगळ्या स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या स्वरांना काय म्हणायचं सांगा? संयुक्त स्वर असे म्हणतात. कोणते स्वर म्हणतात? संयुक्त स्वर असे म्हणतात. मराठीमध्ये संयुक्त स्वरांची क्वांटिटी किती आहे? 4 आहे, असं लक्षात घ्या. हे कोणकोणते 4 आहे हे लक्ष द्या प्रत्येकाने इथे. हे पहा, ए ऐ ओ औ. किती सांगा? 4. हे पहा, हे ए नंतर ऐ नंतर ओ नंतर औ. याच्यावर प्रश्न कसा होते पहा, तुम्हाला फोड विचारली जाते. हे पहा, अ प्लस ई किंवा ई. हे अ इथे आहे. हे पहा, बाकीचं हे सारखंच आहे. हे ई ई इकडे काय म्हणून सांगा? कॉमन असतं. हे दोघांसाठी. कोणासाठी सांगा? ए आय साठी. इथे अ प्लस ई किंवा ई, त्याचा ए. लक्षात घे, अ ई अ ई. ह्याला हे ई वर चढतो, ए अ ई ए. आणि बरोबर आहे ना? असा आ प्लस ई हा थोडासा वाकून चढतो हळूहळू, म्हणून आई. आई त्याला काय म्हणून सांगा? स्पीड घ्या, स्पीड घ्या. आई. अरे समजताय ना? आई म्हणजे आ प्लस ई किंवा ई. कोण सांगा? आई.
आणि अ प्लस ई किंवा ई ए, अ प्लस ई किंवा ई ए आणि आ प्लस ई किंवा ई आई. आपण लक्षात घेते अ प्लस उ, लक्षात घ्या. म्हणजे काय सांगा ओ, ओ, अरे बरोबर आहे ना, ओ म्हणजे याचा काय होतो ओ. पण इथे आ प्लस उ किंवा औ, आऊ, अरे बरोबर आहे ना, आऊ, तर याचा काय होतो औ होतो. हे लक्षात घ्या. तर हे स्वर असे एकत्र येतात. अ प्लस ई किंवा ई त्याचा काय होतो सर ए होतो. आ प्लस आई म्हणजे आय, अरे बरोबर आहे ना, तर आ प्लस ई किंवा ई त्याचा काय होतो आय होतो. अ प्लस उ किंवा उ त्याचा काय होतो सांगा ओ होतो. आणि आ प्लस उ किंवा उ त्याचा काय होतो सांगा औ होतो. असे आपण लक्षात घेऊ. हे आपण समजून घेऊ. समजत आहे प्रत्येकाला काय होत आहे. तर मराठीमध्ये एकूण संयुक्त स्वर किती आहेत? 4. 2 वेगवेगळ्या स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या स्वरांना काय म्हणतात? संयुक्त स्वर असे म्हणतात. 2 वेगवेगळ्या स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या स्वरांना कोणते स्वर म्हणतात सांगा? संयुक्त स्वर असे म्हटल्या जाते. मराठी संयुक्त स्वर किती आहे? 4 आहे. कोणकोणते सांगा? ए, ऐ, ओ, औ. यांची फोड विचारली जाते. फोड लक्षातच असली पाहिजे. जसं आपण सांगितलं तसं पहा. इथे अ प्लस ई किंवा ई बरोबर कोण सांगा? ए. आ प्लस ई किंवा ई ऐ. अ प्लस उ किंवा उ ओ. आ प्लस उ किंवा उ काय म्हणून सांगा? औ. असं लक्षात घ्यायचं. क्लिअर झालं हे सर्वांना? पहा थोडंसं पुढे जाऊ. पुढचा मुद्दा सजातीय किंवा सवर्ण स्वर. म्हणजे आता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सजातीय किंवा सवर्ण स्वर तुम्ही कोणाला म्हणत आहे? एवढे प्रकार तुम्हाला अजिबात शिकवले जात नाही. लक्षात घ्या. तर हे ठिकाण किंवा काय सांगा स्थान किंवा काय म्हणून सांगा जागा म्हणजे यांच्या उच्चारणाची जागा याच्यानुसार हे प्रकार ठरतात. सजातीय किंवा सवर्ण स्वर कशानुसार ठरतात सर? त्यांच्या उच्चारणाचे ठिकाण किंवा त्यांची जागा. म्हणजे मुखावाटे जेव्हा ते बाहेर पडत आहे तर ते बाहेर पडण्याचं ठिकाण कोणतं आहे? ते बाहेर पडण्याचं प्लेस कोणतं आहे? ह्याच्यानुसार ते ठरत असते. हे समजून घ्या. मग कसं असते पहा. आता म्हणजे काही स्वर एकाच ठिकाणावरून निघतात. हे पहा एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. बस उच्चाराची जागा काय सांगा? सेम आहे. अरे समजलं ना? समजातीय म्हणजे सारखीच जात आहे आणि त्यांना सवर्ण, स म्हणजे समान वर्ण. अरे समजते का? स म्हणजे समान सारखे. मग इथे पहा एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. समान स्थानी समान प्रयत्नाने म्हणजे समान म्हणजे सारखं ठिकाण हे स्थान म्हटलं तुम्हाला. समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना सवर्ण किंवा सजातीय स्वर असे म्हणतात. मग हे पहा सजातीय स्वरांच्या 3 जोड्या अ आ ह्यांची उच्चाराची ठिकाणं एकच आहे. ई ई ह्यांचे उच्चार काय होईल सांगा? एकाच ठिकाणावरून होईल. नंतर कोण सांगा? उ उ. हे बा अ आ ई ई उ उ काय होईल सांगा रे? उच्चाराची ठिकाणे एकच. म्हणून यांना आपण काय म्हणणार आहोत सांगा? सजातीय स्वर. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर किंवा काय म्हणून सांगा? सवर्ण स्वर असे म्हटल्या जाते. सजातीय स्वर किंवा आपण काय म्हणून सांगा? सवर्ण स्वर असे म्हणतात. हे आपण लक्षात घेऊ. पहा आता याच्या विरुद्ध काय होईल सांगा? भिन्न भिन्न किंवा वेगवेगळी उच्चार स्थाने जर असेल तर लक्षात घ्या. आता बा तुम्हाला सांगा भिन्न भिन्न किंवा वेगवेगळी उच्चार स्थाने जर असेल तेव्हा काय होईल? तर तेव्हा पहा विभिन्न उच्चार स्थानातून, विभिन्न म्हणजे वेगवेगळी उच्चार स्थाने म्हणजे उच्चाराचं ठिकाण यांचं काय नाही सांगा? एक नाही. अरे बरोबर आहे ना? मग विभिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना किंवा वेगवेगळ्या उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. वेगवेगळ्या उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण काय म्हणून सांगा? विजातीय स्वर असे म्हणतात. हे आपण लक्षात घेऊ. पहा इथे समजून घ्या. आता बा काय होऊन राहिलं? विभिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. विजातीय स्वर हे पहा समान स्थानी समान प्रयत्नाने उत्पन्न न होणारे म्हणजे समान स्थानी समान प्रयत्न करत आहे पण तसे वेगवेगळ्या स्थानावरून ते निघत आहे त्या स्वरांना सवर्ण किंवा काय सांगा? सजातीय. लक्षात घ्या. इथे काय सांगा? असवर्ण किंवा इथे कोण पाहिजे? विजातीय स्वर असे म्हणतात. आता पहा जुळ्या कशा लावायच्या? किती स्वर आहे सांगा? आपल्याकडे 14 आहे. बरोबर आहे. हे पहा कोणकोणते 14 आहे? इथे अ आ ई ई नंतर उ उ लक्षात घ्या. त्याच्यानंतर कोण सांगा? रू
इथे लू, नंतर ए, आ, इथे काय सांगा ऐ, ओ, अ आणि काय सांगा औ. अशा आपल्याकडे स्वर आहे. मग आता तुम्हाला मला काय सांगायचं पहा, तुमची समजा अ ची जोडी आ सोबत न लावता विजातीय कसे होतात पहा, आणि विजातीयच्या किती जोड्या लावता येते ते बघा. पहा अ, ई, उ, रू हे कोणासोबत लावा. अरे समजत आहे का, अ ची कोणासोबत आ सोबत जर लागली तर ते सजातीय होते, बरोबर आहे ना. अ आ कोण होते, सजातीय. पण अ, ई, उ, रू, लू, ए, ऐ, ओ, औ हे कोण सांगा, विजातीय. आता ई ची जोडी कोणासोबत, ई सोबत न लावता कुणाही सोबत लावा. ई आ, ई अ, ई उ हे कोण होईल सांगा, विजातीय. उ ची जोडी कोणासोबत, उ सोबत न लावता, उ ची जोडी उ सोबत न लावता कोणाही सोबत लावा. मग काय, उ, ई, उ, अ, उ, आ, उ, रू हे कोण होईल रे, विजातीय. मग हे खाली पहा, अ, ई काय सांगा, विजातीय. आ, उ विजातीय. अ, ऐ कोण सांगा, विजातीय. मग डेफिनेशन आपण कशी करू, वेगवेगळ्या उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना, वेगवेगळ्या उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणून सांगा, विजातीय स्वर असे म्हणतात. लक्षात घ्या, इथे काय समान ठिकाणी समान प्रयत्नातून न निघणाऱ्या स्वरांना असवर्ण किंवा काय सांगा, असवर्ण किंवा विजातीय स्वर असे म्हणतात, असं आपण कन्सिडर करू. मग आता तुम्हाला समजलं का, अ ची जोडी आ सोबत न लागता कोणाही सोबत लागली तर विजातीय, ई ची जोडी ई सोबत न लागता कोणाही सोबत लागली तर विजातीय, उ ची जोडी उ सोबत न लागता कोणाही सोबत लागू द्या त्याला काय म्हणतात सांगा, विजातीय म्हणतात. असं इथे लक्षात ठेवायचं. मुद्दा समजत आहे का प्रत्येकाला. पहा थोडंसं पुढे जाऊ, पुढचा पॉईंट पाहू, हे लक्षात घ्या. चला पुढचा पॉईंट बघणं सुरू करू. आता काय सांगा, परवर्ण, स्वरादी किंवा काय सांगा, स्वरांत. लक्षात द्या, परवर्ण म्हणा, स्वरादी म्हणा किंवा काय म्हणून सांगा, स्वरांत हा कंटेंट आपण पाहणार आहोत. परवर्ण लक्षात घ्या, इथे परवर्ण, स्वरादी किंवा स्वरांत यांचं नाव पहा. आता पहा इथे परवर्ण, इथे लक्ष द्या. आता आपण आतापर्यंत कोण पाहिले रे, स्वर पाहिले. लक्षात घ्या, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णांच्या सहाय्या वाचून होत नाही त्यांना परवर्ण असे म्हणतात. हा प्रश्न होय परीक्षेचा, एकदम टिपिकल क्वेश्चन. परवर्ण म्हणजे काय, आपण वर्णांचे किती प्रकार पाडत आहोत, 3. विसरले का रे, आपण वर्णांचे किती प्रकार पाडत आहोत सांगा, 3. बरोबर आहे. त्यांच्यापैकी स्वतंत्रपणे कोणाचीही मदत न घेता बाहेर पडणारा कोण, स्वर. बरोबर आहे. एक समजला स्वर, जे आतापर्यंत प्रकार पहिले. त्यांच्यापैकी स्वतंत्रपणे कोणाचीही मदत न घेता बाहेर पडणारा कोण, स्वर. बरोबर आहे. आज स्वरादीच्या आधी स्वर पाहिजे. अरे समजते का. मग हा पहिला प्रकार बाजूला ठेवा, स्वरांचा. कोणता, स्वरांचा. आपण जर समजा स्वरादीची जर गोष्ट केली तर याच्या केव्हा स्वर पाहिजे सांगा, आधी स्वर पाहिजे. शिकवले का, आधी स्वर पाहिजे. आणि जर समजा तुम्ही आता कोणाची गोष्ट केली, व्यंजनाची, तर व्यंजनाच्या केव्हा स्वर पाहिजे सांगा, नंतर स्वर पाहिजे. समजलं. म्हणजे स्वरादी कोणाशिवाय बाहेर पडू शकत नाही, स्वराशिवाय बाहेर पडू शकत नाही. आणि व्यंजन तेही स्वराशिवाय बाहेर पडू शकत नाही. म्हणजे हे कोणावर अवलंबून आहे सांगा, दुसऱ्यावर अवलंबून आहे, परक्यावर अवलंबून आहे. म्हणून हे परवर्ण म्हणजे कोण कोण. परवर्णामध्ये आता पहा 3 प्रकारापैकी कोण कोण मोडेल, एक स्वरादी मोडेल आणि दुसरा कोण सांगा, व्यंजन मोडेल. म्हणजे आता स्वरादी का मोडेल, त्याला आधी स्वराची गरज आहे. आणि व्यंजने का बरं मोडेल, तर त्यांना नंतर स्वराची गरज आहे. बरोबर आहे. मग ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या सहाय्याशिवाय होतच नाही त्यांना काय म्हणतात सांगा, परवर्ण असं म्हणतात. परवर्ण 2 प्रकारचे असतात. सांगितले 2 प्रकार. एक काय सांगा, स्वरादी. बरोबर आहे. आणि दुसरा स्वरांत. स्वरांत म्हणजे कोण होय सांगा, व्यंजन. त्यांच्या शेवटी कोण पाहिजे, स्वर पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. समजत आहे प्रत्येकाला. पहा हा जो कंटेंट आहे तो उद्याला पाहू. तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे 2 पुस्तकं तुमच्याकडे असणं जरुरी आहे. कोण सांगा, मोरा वाळंबेचे एक घ्या, एक बाळासाहेब शिंदेचं घ्या किंवा इतर कोणतीही घ्या. रेग्युलर वाचा, वाचल्याशिवाय येतं नाही. कमीत कमी 2 पुस्तकं. हे जे मटेरियल किंवा हा कंटेंट पाहता हा सर्व 17-18 पुस्तकाचा होय. समजत आहे मी काय म्हणतो. 2 तर तुम्ही वाचा. अरे बरोबर आहे ना. ठीक आहे, बाकी आपण उद्याला पाहू.